नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवशंभूची उपासना म्हणजेच प्रदोष व्रताविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि त्यामध्ये शनी प्रदोषाचं काय महत्त्व आहे आणि त्याची फलश्रुती काय आहे, प्रदोष पूजा विधी आणि कुठल्या गोष्टी आवर्जून करायच्या याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर सर्वात प्रभावी आणि शीघ्र फलदायी आणि आपल्या घराची भरभराट करून देणारं व्रत म्हणजेच प्रदोष व्रत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ज्यांनी प्रदोष व्रत केलं त्यांना कधीच पैशाची किंवा घरामध्ये सुख संपत्ती असेल किंवा मग धनसंपत्ती महत्त्वाचं करून मालमत्ता जी असेल ती त्या घरी कमी असेल असं कधीच होत नाही. बऱ्याच आपण अवतीभोवती पाहतो की ज्यांनी सुरुवातीपासून पहिलं कधीही आयुष्यात एकदा तरी प्रदोष व्रत केलं असेल त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीची काहीच कधी कमी नसते. आणि हे प्रदोष व्रत कसं करायचं, किती करायचे वर्षातून आणि कोणते करायचे या सर्वाबद्दल माहिती घेणार आहोत आपण. कुणी काय करतं तर वारानुसार प्रदोष व्रताचं फल असतं की सोमवारी कुठलं, शनिवारी कुठलं आणि रविवारी सोमवार असं प्रत्येक वारी जो प्रदोष येईल त्या वारानुसार त्याचं महत्त्व असतं. त्यामुळे काही जण काही करतात तर एकाच वाराला पकडतात आणि तो प्रदोष धरतात. ज्यांना एकच फळ पाहिजे ते असे करतात. परंतु सगळ्या सर्वांगीण दृष्ट्या विकास सर्व फळ आपल्या पदरात पाडून घ्यायचे असेल तर आपण प्रत्येक 15 दिवसानंतर येणारा प्रदोष केला पाहिजे आणि त्यामुळे आपल्या सर्वच इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होते. तर प्रदोषाचं वारानुसार महत्त्व काय, तर रवी प्रदोष जर आपण केला आपल्या रवी प्रदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये आरोग्य प्राप्ती होते आणि आपलं आरोग्य उत्तम राहून सुदृढ राहून आणि जास्त वय आपलं जास्त चिरंतर आयुष्य आपल्याला भेटते रवी प्रदोष केल्यामुळे. कारण सूर्यदेवता ही आपल्या आरोग्याचं प्रतीक असल्यामुळे रवी प्रदोषाने आरोग्य संपत्ती, ज्याचं आरोग्य खराब आहे, ज्याला सतत आरोग्याच्या कटकटी आहेत त्यांनी अवश्य करावं असं रवी प्रदोष आहे. त्यानंतर आहे सोमप्रदोष. तर सोमप्रदोष हे कुठलीही इच्छा असो, कुठलंही कार्य असो जे अटळ कार्य आहे की जे पूर्णच होत नाही, ज्या कार्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत आलेलो आहे परंतु ते कार्य सिद्धीस जात नसेल तर त्या कार्यासाठी ती इच्छा संकल्पयुक्त आपण जर सोमप्रदोष ती इच्छा बोलून केले किंवा असे सगळे प्रदोष करत जरी केले आणि त्या प्रदोषा दिवशी महादेव शिवशंकराला आपण ती इच्छा बोलून दाखवली तर ती आपली इच्छा पूर्णत्वाकडे जाण्यास मदत होते सोमप्रदोषामुळं. आणि कुठलीही असो मग इच्छा काहीही असो, आपल्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी सोमप्रदोष महत्त्वाचा आहे. त्यानंतर भोमप्रदोष. भोमप्रदोष म्हणजे मंगळवारी येणारा भोमप्रदोष असतो. तर भोमप्रदोषाचं महत्त्व काय आहे, तर कर्ज जे आपल्यावर जर कर्ज असेल आणि आपल्याला एखादा रोग असेल तर ऋण व रोग यातून मुक्ती होऊन स्वास्थ्य प्राप्त होते. म्हणजे हे रवी प्रदोषासारखं स्वास्थ्यासाठी पण आहे आणि त्याचबरोबर आपल्यावर जर कर्ज असेल, आपली गरिबी असेल, एकंदरीत आपलं दारिद्र्य दूर होऊन आपल्याला सुदृढ आरोग्य लाभून आपल्याला धनसंपदा प्राप्त होती भोमप्रदोषामुळं. त्याचबरोबर बुधप्रदोष आहे. बुधप्रदोषाने देखील सर्व मनोकामना पूर्ण होतात. सोमप्रदोषासारख्याच कुठलीही मनोकामना असेल, मनात इच्छा असेल ती बुधप्रदोषामुळे पूर्ण होते. त्यानंतर आहे गुरुप्रदोष. गुरुप्रदोषाचं असं महत्त्व आहे की गुरुप्रदोषामुळं आपलं शत्रूपासून संरक्षण होतं आणि स्थैर्य लाभतं आपल्या जीवनामध्ये. आपल्याला कोणताही शत्रू असो त्या शत्रूपासून जो काही त्रास असेल तो त्रास दूर व्हायला गुरुप्रदोष मदत करतो. आणि गुरुप्रदोषामुळं आपले जे भाऊबंदकी असेल, वाद असतील, क्लेश असेल, आपलं कोणासोबत वैर असेल तर ते वैर संपतं आणि आपल्याला स्थैर्य लाभतं म्हणजे शांती लाभते, समाधान लाभते. त्यानंतर आहे शुक्रप्रदोष. शुक्रप्रदोषामुळं काय होतं, तर शुक्रप्रदोष असा एकमेव आहे की ज्यानं सौभाग्यप्राप्ती होते आणि स्त्रियांना सुख लाभतं, समाधानी राहतात स्त्रिया. शुक्रप्रदोष लक्ष्मीच्या वारी आल्यामुळं तो महिलांच्या संबंधित आहे आणि महिलांच्या सौभाग्याच्या संबंधित आहे. त्यामुळे स्त्रियांना सुख आणि सौभाग्य लाभतं.
त्यानंतरचं आहे शनी प्रदोष. आता सगळ्यात महत्त्वाचं शनी प्रदोषाचं सगळ्यात जास्त महत्त्व म्हणजे संततीविषयक चिंता ज्या असतील किंवा कोणाला मुलगा नसेल किंवा कोणाला मुलंच होत नसतील, त्यासाठी अत्यंत प्रभावी असा प्रदोष म्हणजे शनी प्रदोष. वंश वाढावा, वंशाची वृद्धी व्हावी, चिरकाल टिकावा, आपल्या घरामध्ये पुत्रचिंता असेल किंवा मग कोणाला संतती होत नसेल तर त्यासाठी शनिप्रदोष खूप फलदायी आहे. आणि शनिप्रदोषामुळं ही बाधा काही जी असेल ती दूर होते आणि आपल्याला पुत्रप्राप्ती होते किंवा मग संतती प्राप्त होते. अशी या 7 वाराच्या आपण प्रदोषाविषयी माहिती घेतली आहे. यामध्ये सोम, भौम आणि शनिप्रदोष ह्या तिन्ही व्रताचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सगळ्यात प्रभावी, सगळ्यात सर्व सिद्धीस जाणारं आणि आपल्या शीघ्र मनोकामना पूर्ण करणारे प्रदोष हे 3 आहेत. कुठले तर सोम, भौम आणि शनी. सोमवारचं, मंगळवारचं आणि शनिवारचा येणारा प्रदोष हे अत्यंत एकदम आपले जरी जी काही कितीही कठोर इच्छा असो ती पूर्ण होते या 3 प्रदोष केल्यामुळं. आणि सगळं करून आपलं जर खूप आपण कष्ट घेत असो एखाद्या गोष्टीवर आणि ती गोष्ट आपण कष्ट घेऊनही पूर्ण होत नसेल तर त्यासाठी सोमप्रदोष महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे वारानुसार प्रदोषाचं महत्त्व आहे. तर प्रदोष पूजा करत आहे मी. शनिप्रदोष पूजा करत आहे. शनिप्रदोष पूजेला संततीसाठी खूप महत्त्व आहे. आणि सगळेच आपण प्रदोष करायला सुरुवात केली तर आपण प्रत्येक वारानुसार जे प्रदोष येतील त्या वारानुसार वेगळी काही पूजा मांडायची गरज नाही. पूजा सेम तीच असते, फक्त आपल्याला फळ असेल ते वेगळं भेटतं. फक्त ज्या वारी प्रदोष आहे त्या वारानुसार आपण परमेश्वराच्या चरणी, महादेवाच्या चरणी आपली इच्छा बोलून दाखवायची आणि म्हणायचं त्यांना की हे माझं काम आहे ते पूर्णत्वास न्या आणि माझं कार्य सिद्धीस नेण्यासाठी तुमचा आशीर्वाद प्राप्त होऊ द्या. आणि संकल्प प्रत्येक प्रदोषाला करायचा का तर नाही, सुरुवातीच्या प्रदोषालाच आपण किती प्रदोष करणार आहेत, आपलं नाव, गाव, गोत्र, कुळ सगळ्याचा उच्चार करून आपण संकल्प करायचा आहे. संकल्प कसं करायचा सगळ्यांना माहीतच आहे. हातात पाणी, हळदी, कुंकू, फूल घेऊन पाणी सोडायचं त्याच्यावर आणि आपली इच्छा बोलून दाखवायची आहे. नाव, गाव, कुळ, गोत्र सगळं बोलून आपण तामणात ती हातावरचं पाणी सोडायचं आहे आणि महादेवाच्या चरणी संकल्प सोडायचा आहे की मी या सगळ्या माझ्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊन मला सौख्य, समाधान, माझ्या घरामध्ये शांती, धन, समृद्धी, भरभराट लाभो यासाठी मी प्रदोष व्रत करत आहे. तर तुम्ही माझे हे व्रत स्वीकारावं, यथोचितपणे माझ्याकडून पार पाडून घ्यावं, निर्विघ्नपणे माझे सगळे प्रदोष पार पाडावेत असे शिवशंभूच्या चरणी प्रार्थना करायची आहे. आणि शिवशंभू हे असं एकमेव दैवत आहे की जे आपल्याला कुठलाही सायास, कुठलाही अट्टास न करता हा भोळा महादेव आहे. तो आपल्याला प्रसन्न होतो, जास्त आपल्याकडून तो अट्टास करून घेत नाही, शीघ्र फल देतो. कुठलीच सेवा आपली वाया जाऊ देत नाही, आपली खडतर परीक्षा घेत नाही. भोळा श्याम सदाशिव आहे जो आपल्याला आपली भोळी सेवा तो स्वीकारतो आणि आपल्याला आपल्या सेवेचं फळ देतो. त्यामुळं आपल्याला होईल तितकी महादेवाची सेवा झालीच पाहिजे. आपल्या घरामध्ये महादेवाची झाली पाहिजे आहे, विष्णूची झाली पाहिजे, त्याचबरोबर माता लक्ष्मीची झाली पाहिजे आणि दुर्गा मातेची देखील सगळ्या सेवा आपल्याकडून आपल्याला जसे जमजेल तसे करायला पाहिजेत. आता शनी प्रदोषाच्या पूजेला मी इथे 108 बेलाची पानं आणली होती आणि ती 108 बेल पानं महादेवाच्या पिंडीवर आपल्याला सुरुवातीला तामणामध्ये ठेवून पिंडीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. पहिलं दुधाचा, पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पाण्याचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर भस्म वगैरे लावायचं आहे, विभूती लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चौरंगावर पांढरा कपडा अंथरून त्यावर महादेवाच्या पिंडीची स्थापना करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आता पूर्ण पूजा संपेपर्यंत आपल्याला ओम नमः शिवायचा जप चालूच ठेवायचा आहे. आणि त्या पिंडीवर आपल्याला 108 बेलपत्र जमत असतील तर, आपल्याकडं असतील तर, नाही तर की आपल्याकडं तांदूळ तर सगळ्यांकडे असतात, आपल्या घरातली तांदूळ आहेत ते मोजून घ्यायचे आहेत. पूजेच्या अगोदर सगळी सामग्री काढून त्यामध्ये 108 तांदूळ मोजून घ्यायचे आहेत आणि ते 108 तांदूळ ओम नमः शिवाय म्हणून आपल्याला महादेवाच्या पिंडीवर व्हायचे आहेत. आणि हे वाहून बेलपत्र जर मिळाले तर बेलपत्र देखील व्हायचे आहेत आणि तांदूळ दोन्ही देखील व्हायचं आहे 108 वेळेस. कारण बाकीच्या कुठल्या गोष्टी आपल्याकडं नसतात 108 वाहण्यापुरत्या, परंतु ह्या गोष्टी असतात मुबलक प्रमाणात आपल्याला भेटतात. त्यामुळे आपण 108 महादेवाला आपला जप बी त्या निमित्तानं होतो आणि त्या अत्यंत प्रिय असणाऱ्या महादेवाला ज्या बेलपत्र अत्यंत प्रिय आहे आणि तांदूळ देखील अत्यंत प्रिय आहेत, अक्षदा म्हणून 108 वेळेस व्हायच्या आहेत. थोडा पूजेला उशीर झाला तरीसुद्धा
चालेल, कारण आपण ही प्रदोष काळातच पूजा करत असतो. प्रदोष काळ म्हणजेच कुठला तर दिवस आपला जे आहे ती मावळायला जायच्या अगोदर म्हणजेच अंधार पडायच्या अगोदर 1.5 तास आणि अंधार पडल्यानंतर 1.5 तासाचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ असतो. त्या प्रदोष काळात आपण महादेवाची पूजा करतो. एरवी कधी आपण जर प्रदोष काळामध्ये महादेवाची उपासना केली तर त्याचे फळ आपल्याला एकदम खूप जास्त पटीने मिळतं. त्यामुळे प्रदोष काळामध्ये प्रदोषाच्या दिवशी आपण हा असा जलाभिषेक करून महादेवावरचा अशा प्रकारे आपण जर ह्या सगळ्या वस्तू अत्यंत प्रिय असणाऱ्या वाहिल्या, त्यामध्ये धतुरा असेल, त्या धोत्र्याचं फळं असेल, धोत्र्याचं फुलं असेल, त्याचबरोबर मंदाराची फुलं म्हणजेच आपल्या देवरुटीची फुलं असतील ती फुलं व्हायचे आणि तांदूळ व्हायचे 108 आणि 108 बेलपत्र व्हायचे आहेत. त्याबरोबर नैवेद्यामध्ये खडीसाखर, काही गोडाचा नैवेद्य असेल तो करायचा आणि धूप दीप अगरबत्ती सर्व काही करून घेऊन आपल्याला यथोचितपणे पूजा पार पडायची आहे. आपल्याकडे फळ असेल तर फळ मांडायचे आहे आणि नंतर सगळं झाल्यानंतर आपल्याला शिवस्तुती म्हणायची आहे. आवर्जून शिवस्तुती म्हणायची आहे. शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी शिवस्तुती असते, ती अत्यंत फलदायक असते. आणि त्यानंतर आपल्याला जी काय कहाणी आहे ती वाचायची आहे. आपल्याला झालं तर महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करायचा आहे 108 वेळेस. आणि प्रदोषाच्या पुस्तकामध्ये जेवढं काही सगळं दिलं आहे ते सगळं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर अजून प्रदोषाच्या पाळायच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच आपल्याला प्रदोषाच्या अशा प्रकारे आपल्याला प्रदोष स्नान करून घ्यायचं आहे आणि पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे. आणि पांढरं वस्त्र परिधान करून आपण गोमूत्र अंगावर शिंपडायचं आहे, कारण ही पूजा करताना आपल्याला शुचिर्भूत होऊनच करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला स्वतःच्या कपाळाला विभूती लावायची आहे आणि मगच पूजेला बसवायचं आहे. पूजेला बसायच्या अगोदर जमलंच तर गायत्री मंत्रही म्हणायचा 10 वेळेस. आणि त्याचबरोबर मग पूजाचा कालावधी झाल्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे. तर आपण सुरुवातीला ठरवायचं आहे आपल्याला किती प्रदोष करायचे आहेत. तर किमान 11 प्रदोष करायलाच पाहिजेत आणि त्यानंतर उद्यापन करायलाच पाहिजे. उद्यापन जर नाही झालं तर ही आपली पूजा अर्धवट, आपलं व्रत अर्धवट राहतं आणि त्याचं फळ आपल्याला भेटत नाही. संपूर्ण प्रदोष झाल्यानंतर आपल्याला उद्यापन करायचं आहे. तुम्ही 11, 21 किंवा 3 वर्ष ही व्रत करू शकता. आपल्या इच्छेनुसार आपण हे करू शकता. तर दिवसभर आपल्याला कुठलीही फराळ वगैरे करायची नाही या पूजेला. फक्त फलाहार घ्यायचा आहे. दूध आणि फलाहार घेऊ शकता तुम्ही. फराळ वगैरे खायचे नाही, कारण मीठ खाऊन जमत नाही. या दिवशी संध्याकाळीच मीठ एक टाईमच खावे लागते आणि संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा आहे. सर्व पूजा आटोपल्यानंतर महादेवाची, दुर्गा मातेची आपल्या सुरुवातीला गणपतीची आरती करून घेऊन बाकी महादेवाची, दुर्गा मातेची आरती करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आरतीच्या अगोदरच नैवेद्य दाखवून घ्यायचा. नैवेद्यामध्ये गोड दाखवलं किंवा आपल्या घरी जे बनवून ते बिना लसूणाचं जर असेल, बिना कांद्याचं असेल तर ते देखील दाखवू शकता. नाहीतर मग गोडाचा खीर वगैरे, गोडाचा शिरा असे नैवेद्य दाखवू शकतात. त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. उपवासामध्ये आपण सगळं अन्न खाऊ शकतो जे घरी बनवते ते आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी परान्न घ्यायचं नाही, बाहेरचं कुठलंही कोणाचंही काही खायचं नाही आणि दिवसभर होईल जमेल तेवढं नामस्मरण करत राहायचं. अशा प्रकारे प्रदोषाची पूजा आपण करायला पाहिजे. आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो पार्वतीपती शंभू, हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. सर्वांना धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.